डॉक्टर विश्वजित कदम यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं। त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्याची आढावा बैठक व पत्रकार परिषद घेण्यात आली। या प्रसंगी विविध समस्यांवर पाठ दाखवणाऱ्या असक्षम अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धान खरेदी केंद्र वाढविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी 5 दिवसात सकारात्मक अहवाल सादर करण्याचा निर्देश त्यांनी बैठकीदरम्यान दिला। जिल्ह्याच्या आराखड्यामध्ये अधिक विकास निधी हा राज्याच्या तिजोरीतून आणि राज्यातून कसा आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। 28 तारखेला बैठक आहे। काही रक्कम या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे, ती येणाऱ्या दिवसांमध्ये पुन्हा त्याचं वितरण कसं करायचं तेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घेऊ आणि त्याच्यावर आम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ। कायदा सुव्यवस्था बाकीची मी जिल्ह्याचे SP असतील त्यांच्याशी थोडी प्रथमदर्शनी चर्चा केली। शेतकरी व सामान्य माणूस यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून आपण स्वतः या विषयावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं। जिल्हा नियोजन समितीने सादर केलेल्या सन 2020-21च्या 153 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास तसेच 2019-20च्या खर्चास या बैठकीत मंजुरी देण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉक्टर परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी प्रदीप चंद्रन तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।